केशवराव भोसले नाट्यगृह पूर्णत्वास येत आहे, पण हे होत असताना महापालिकेच्या जनरल बॉडीनं हे नाट्यगृह मॅनेजमेंटसाठी देण्याचा ठराव त्या ठिकाणी पास केला। रंगकर्मियांच्या भावना थोड्या तीव्र होत्या, समज गैरसमज यामध्ये होतेच। या बाबतीमध्ये सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब आणि महापालिकेचे अधिकारी आणि रंगकर्मी यांच्या एकत्रित बैठक या ठिकाणी पार पडली। महापालिकेनं सध्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपलं म्हणणं मांडलं, रंगकर्मियांनी आमची जी काही गरज आहे त्या संदर्भात आपलं म्हणणं मांडलं। या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाल्यानंतर सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेबांना मी या ठिकाणी विनंती केलेली आहे की जी काही आपण या ठिकाणी हा जो निर्णय घेतलेला आहे हा महासभेचा निर्णय असतो, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हा निर्णय घेतलेला आहे, पण तरी पण रंगकर्मियांच्या भावना देखील तेवढ्याच तीव्र आहेत आणि आपण याविषयी परत एकदा जीबीमध्ये नव्यानं चर्चा करावी आणि मग आपल्याला जर योग्य वाटला तर त्या पद्धतीने निर्णय घ्यावा। पण निश्चितपणे या शहराचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सर्व रंगकर्मियांना ग्वाही देतो की रंगकर्मियांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, कुठलाही आर्थिक बोजा त्यांच्यावर जास्त पडणार नाही, किंवा कलेचं कुठलं नुकसान होणार नाही, यासाठी मी या ठिकाणी सतर्क राहील। बघा, कुठलाही ठराव पास होत असताना अशी कुठं तरतूद नाही आहे, पण ॲक्च्युली करायला पाहिजे होती। कारण आपलं नातं कोल्हापूर हे छोटं आहे, प्रत्येक क्षेत्राशी प्रत्येक लोकप्रतिनिधीचं नातं हे जोडलेलं आहे आणि त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर आहे। यामध्ये थोडी चूक झाली असेल, इथून पुढं ज्या काही अशा गोष्टी चर्चेला येतील महापालिकेत तर त्या त्या क्षेत्राच्या लोकांशी चर्चा करून हे विषय आणावे, अशा पद्धतीने मी सूचना माझ्या पक्षाच्या किंवा महायुतीच्या नेत्यांना देईन। आपल्याला माहीत आहे केशवराव भोसले नाट्यगृह 2 वर्षापूर्वी जे जळीतग्रस्त झालं त्यामध्ये काहीच राहिलं नव्हतं। तातडीनं त्या ठिकाणी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले। खरं म्हणजे टर्न टेबल लँडर आत गेलं नाही, त्यामुळे फार मोठं नुकसान त्याचं झालं। टर्न टेबल लँडर आत गेला असतं तर ते लवकर विझलं असतं, पण आता त्यात काहीच राहिलं नव्हतं। पाठीमध्ये संपूर्ण पार्ट बदलावा लागला आणि मग यामध्ये हे होत असताना काम चांगलं व्हावं, त्या ठिकाणी लाईट असेल, साऊंड असेल, टेक्निकल गोष्टी परत त्यामध्ये अडचणी यायला नकोत, यासाठी वारंवार सूचना रंगकर्मियांच्या पण वतीनं आल्या आणि शेवटी बघा, एखादं काम आपण दिलेलं असताना ते काम टायमात पूर्ण होईलच असं नाही, काही त्यात अडचणी पण येऊ शकतात, काही बदल असतो आणि या दृष्टीनं ते काम होत राहिलं। पण आता हे काम अंतिम टप्प्यात आहे। मला वाटते शेवटचा जो निधी राहिला होता DPचा, ट्रान्सफॉर्मर पाहिजे होता, ट्रान्सफॉर्मर बसवायला देखील महापालिकेकडे पैसे नव्हते। ते मी माझ्या DPCच्या निधीतून तातडीनं 1,80,00,000 रुपये दिले की जेणेकरून केशवराव भोसले नाट्यगृह लवकर सुरुवात होऊन दे। हा ट्रान्सफॉर्मर देखील लगेच बसेल। 9 तारखेला मला वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत आणि त्या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृह असेल, आपला फाउंटन रंकाळ्यामध्ये आपण जो बसलेला आहे तो असेल, छत्रपती शाहू महाराजांचं समाधीस्थळ असेल, MRDP प्रोजेक्ट जो कोल्हापूर जिल्ह्यासाठी होतो 3200 कोटी रुपयाचा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण करतो आहे, त्याची सुरुवात असेल, अशा काही गोष्टींची उद्घाटनं ही त्यांच्या हस्ते होतील असं मला वाटतं। यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।